नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवत आहोत सगळ्या लहान मुलांना आवडेल असा व्हेज मलाई टोस्ट। हा जर व्हेज मलाई टोस्ट तुम्ही बनवले ना तर तुम्ही ते मुलांना डब्यासाठी देऊ शकता किंवा छोटीशी भूक लागली असेल तर त्या भुकेसाठी सुद्धा हा मलाई टोस्ट खूप भारी आहे आणि तुम्हाला नक्कीच आवडेल। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। त्यासाठी महत्त्वाचा पदार्थ म्हणजे आपण जी दुधावरची साय काढून ठेवतो ती साय लागणार आहे आपल्याला एक अर्धा वाटी। नंतर आपण इथे एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, एक बारीक चिरलेली शिमला मिरची घेतली आहे, थोडंसं बटर आपल्याला ब्रेड भाजण्यासाठी। इथे तुम्ही गाजर किंवा बीट काहीही घेऊ शकता, थोडेसे तीळ आणि बाइंडिंगसाठी आपण इथे 2 चमचे रवा घेणार आहे। चिली फ्लेक्स किंवा हिरवी मिरची कापून घातली तरीसुद्धा चालेल। इथे मी ऑरिगॅनो घेतलेला आहे, त्याऐवजी तुम्ही मिरी पावडर घेऊ शकता। नंतर सँडविच ब्रेड। तर एकदम भारी असं हे मलाई टोस्ट होतात, तुम्ही नक्की ट्राय करून पहा हा। तर आता आपण जी मलाई काढून ठेवलेली ती मलाई इथे घेऊया। जी आपण रेग्युलर दूध वापरतो त्याच्यावरची जी मलाई आपण काढून ठेवतो, साय जी काढून ठेवतो तीच ही साय आहे। आता आपण इथे त्यामध्ये एक छोटा मीडियम साईजचा कांदा अगदी छान बारीक कापून घेतलेला तो इथे घातलेला आहे आणि ह्यामध्येच आपण इथे शिमला मिरचीसुद्धा घालून घ्यायची आणि तीसुद्धा अगदी छान बारीक कापून घ्यायची, म्हणजे जेव्हा आपण ते लावू तेव्हा छान लावता येईल। नंतर आपण इथे घेतलेले आहेत चिली फ्लेक्स, अगदी अर्धा चमचा चिली फ्लेक्स। नंतर थोडंसं इथे मी ऑरिगॅनो घेतलेलं आहे किंवा मिक्स हर्ब्स तुम्ही घेतलात तरीसुद्धा चालेल आणि हे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पण त्याआधी आपल्याला इथे घालायचं आहे चवीपुरतं मीठ। तर चवीपुरतं मीठ घालून आपण हे साहित्य छान असं स्पॅच्युलाने मिक्स करून घ्यायचं आहे। आता तुम्हाला दिसत असेल की ही जी मलाई आहे फक्त त्याच्यामुळे ह्याचं टेक्स्चर थोडंसं असं पातळ आहे। तर आता याला छान अशी बाइंडिंग येण्यासाठी आपण इथे घालणार आहोत 2 ते 3 चमचे रवा। तर रवा तुम्ही कोणताही बारीक जाड कोणताही घातलात तरीसुद्धा चालेल। तर मी इथे 2 चमचे रवा घालून घेते। रव्याने आपल्या ह्या जे आपण मिश्रण बनवलेलं आहे त्याला छान अशी बाइंडिंग येते। तर आता आपल्याला हे साईडला वगैरे ठेवण्याची अजिबात गरज नाही, अगदी 5 मिनटामध्ये ते 5 ते 10 मिनटामध्ये आपण हा नाश्ता मुलांना बनवून देऊ शकतो। आणि मलाई तर सगळ्यांच्या घरी असते, कारण प्रत्येक गृहिणी ही मलाई काढून ठेवते आणि त्याचं तूप बनवते। आता आपण काय करायचं, इथे तीळ घालायचे पण त्याआधी आपण बीट घालायचं राहिलं। आपण बीट अशासाठी नंतर घालतो आहे, जर आधीच घातलं ना तर त्याचा पूर्ण रंग बदलून जाईल जे आपण मिश्रण बनवलं आहे त्याचं, त्याच्यामुळे आपण बीट सगळ्यात शेवटी घालायचं आहे। हां, तुम्ही जर बीट आवडत नसेल किंवा घालायचं नसेल, गाजर असेल तर तुम्ही गाजर घालू शकता, तुम्हाला आवडेल ती भाजी इथे तुम्ही वापरू शकता। कोबी घालू शकता, पण कोबीनी त्याचं पूर्ण म्हणजे चव बदलू शकते कदाचित, कारण कोबीची चव वेगळी असते ना त्यामुळे। तर आता आपण जे सँडविच ब्रेड घेतलेत त्याला हे मिश्रण असं आपला जो बटर नाईफ असतो त्याने आपण हे अशा पद्धतीने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे की किंवा चमच्याच्या मागच्या बाजूने सुद्धा आपण हे व्यवस्थित असं लावून घेऊ शकतो। तर एक चमचा आपण इथे ब्रेडवर ठेवायचा आहे आणि एक चमच्याने आपण हे लावून घ्यायचं आहे। तर आता मी दुसऱ्या ब्रेडला सुद्धा 1 चमचा हे मिश्रण घेणार आहे आणि 1 चमचा मिश्रण आपण या ब्रेडला सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि छान काठापर्यंत लावायचं आहे, म्हणजे त्याच्या प्रत्येक म्हणजे काठापर्यंत त्याची टेस्ट व्यवस्थित अशी लागेल। आता काय होतं, आपण ह्यामध्ये बटर वगैरे वापरलेलं नाही आहे किंवा टाकलेलं नाही आहे, नंतर भाजण्यासाठी आपण वापरणार आहे। पण ह्यात जे आपण मिश्रण बनवलं आहे ती साय जी घातली आहे ना त्यांनी काय होतं, सायनी आपल्या ह्या ब्रेडला खूप छान टेस्ट येते आणि इतकं सुंदर लागतं, तुम्हाला नक्की आवडेल। माझ्या मुलांनी अगदी 10 मिनटामध्ये हे सगळं फस्त केलं, इतकं त्यांना आवडलं हे बघा। आणि मुलांना डब्यासाठी देण्यासाठी सुद्धा हे खूप सुंदर आहे। ज्यांची मुलं लहान आहेत त्यांना छोटासा डब्बा असतो त्यांना हे डब्याला देण्यासाठी खूप सुंदर आहे। आणि अगदी काय माहिती का, साय सगळ्यांच्या घरी असते आणि साय मुलं खायला पण मागत नाही, पण अशी जर आपण त्यांना साय खायला दिली तर ते आवडीने खातील। आता आपण त्यावर थोडं असं
तीळ टाकून घेतोय. हे बघा, अशा पद्धतीने आपण सगळीकडं तीळ टाकून घ्यायचं आहे आणि असं चमच्याने थोडंसं दाबायचं, म्हणजे ते बाहेर निघणार नाहीत तीळ. आता एक पॅन गरम करत ठेवलेला आहे बाजूला, त्यावर अगदी थोडंसं तूप हे बघा, तूप किंवा आपण बटर काहीही वापरू शकतो, किंवा अगदीच तेल वापरायचं असेल तर ते सुद्धा चालेल. बटर जे आहे ते सगळीकडे पसरवून घेतलं आहे पॅनवर, आणि ज्या बाजूने आपण हे मिश्रण लावून घेतलेलं आहे त्या बाजूने आपल्याला हे तव्यावर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. हे बघा, आणि मंद गॅसवर किंवा मीडियम गॅसवर आपल्याला हे जे टोस्ट आहेत ते चांगले भाजून घ्यायचे आहेत. एकदम भारी लागतात, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर आता एका बाजूने भाजून झालं का आपल्याला पलटवून घ्यायचं आहे, आणि दुसऱ्या बाजूने जिथे आपण हे मिश्रण लावलेलं नाही त्या बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे, म्हणजे त्याची टेस्ट खूप सुंदर लागते. आता जिथे आपण मिश्रण लावलं आहे तिथे आपण काय लावलेलं आहे, साय आहे त्यामध्ये, त्यामुळे तिथे वरच्या बाजूने जिथे मिश्रण आहे तिथे छान सॉफ्ट, आणि मागच्या बाजूने मस्त असं कुरकुरीत असं ह्याची टेस्ट येते. खूप सुंदर लागतात, आणि मी तुम्हाला नक्की सांगेल की तुम्ही हे नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला खूप जास्त आवडेल, आणि तुमच्या लहान मुलांना तर खूप जास्त आवडेल. अगदी पिझ्झा खाल्ल्यासारखं वाटतं. तर आता आपण हे छान भाजून घेतलेलं आहे. दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचं. हवं असेल तर अजून थोडंसं बटर लावलं किंवा तूप लावलं तरीसुद्धा चालेल. हे बघा, आता आपण पुन्हा एकदा पलटी करून त्या बाजूने व्यवस्थित असा छान खरपूस रंग येईपर्यंत हे टोस्ट भाजून घ्यायचे आहेत. हे बघा, मस्त असे भाजले गेलेत, आणि जे तीळ आहेत ना ते तीळसुद्धा छान तव्यावर भाजले जातात, आणि त्याचासुद्धा क्रंच असा मस्त लागतो. तर आता आपले जे ब्रेड आहेत हे मस्त टोस्ट झालेले आहेत. आता तुम्ही हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ शकता. जर तुमच्याकडे ओव्हन असेल ना, मायक्रोवेव्ह, तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे टोस्ट करून घेऊ शकता. आता हे आपले जे टोस्ट आहे, व्हेज मलाई टोस्ट, हे तयार झालेत, आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. मला कमेंटमध्ये नक्की कळवा. बघा, तुम्ही मला नक्की कमेंट कराल की खूप छान झाले ताई, फक्त तुम्ही बनवलं पाहिजे. आता थोडेसे थंड झालेत, आता मी हे कट करून घेते की इतके छान खुसखुशीत असे तयार होतात. हे बघा, वरून सॉफ्ट असतात आणि खालून मस्तपैकी एकदम मस्त खुसखुशीत असे तयार होतात. हे बघा, तर आपण अशा पद्धतीने ट्रायंग्युलरमध्ये हे कट करून घेऊया, आणि सॉससोबत किंवा मेयोनीजसोबत किंवा अगदीच काही नसेल तरीसुद्धा हे खूप सुंदर लागतात. तर तयार आहेत आपले व्हेज मलाई टोस्ट. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा. चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.